नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचं पीक असलेल्या कापूस पिकाची वाढ ही सुरुवातीच्या अवस्थेत फार मंद असते. या पिकात ओळीमधील अंतर अधिक असून या मोकळ्या जागेत अनेक प्रकारची तणं उगवत असतात. ही तणे पाण्यासोबतच जमिनीतील अन्नद्रव्य, प्रकाश, जागेसाठी कापूस पिकाची स्पर्धा करतात. त्यामुळं पिकाची वाढ खुंटते. उत्पादनात मोठ्या प्रमाणावरती घट येते. ही घट तणांच्या प्रमाणात 40 ते 85% पोहोचत असल्याचं अनेक संशोधनातून स्पष्ट झालंय. कापूस हे दीर्घ कालावधीचं पीक असून सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात त्यास योग्य अंतर्मशागत आणि तण नियंत्रणाची आवश्यकता असते. कापूस लागवडीनंतर सुरुवातीच्या 70 दिवसांचा कालावधी हा तण व्यवस्थापनाचा अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या काळात तण नियंत्रण योग्य प्रकारे झालं नाही तर उत्पादनात मोठी घट येऊ शकते. तणाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करता येतील. यामध्ये उन्हाळ्यात खोल नांगरट केलेल्या शेतातील तणे उखडली जातात. शेत पुढील 1 ते 2 महिने कडाक्याच्या उन्हामध्ये तापू द्यावं. चांगलं कुजलेलं तणांच्या बियांपासून मुक्त असं शेणखत किंवा कंपोस्ट खत या शेतामध्ये वापरावं. बऱ्याचशा तणांच्या बिया या न कुजलेल्या किंवा अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय खतांद्वारे शेतापर्यंत पोहोचतं. पेरणीसाठी प्रमाणित आणि स्वच्छ बियाणांचा वापर करावा. पेरणी योग्य वेळी करून सुरुवातीचा ओलावा वापरून तण उगवणं टाळावं. कापूस पिकात मूग, उडीद यांसारखी आंतरपिकं घेतल्यास त्याचा जिवंत आच्छादन म्हणून चांगला उपयोग होतो. त्याचा उपयोग तण नियंत्रणाबरोबरच मातीचा कस सुधारण्यासाठी होतो. शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळतं. त्याचबरोबर कडधान्य पिकांमुळं उपयुक्त कीटकांचं संवर्धन होऊन किडींचं नैसर्गिक नियंत्रण साधलं जातं. कापूस पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी आंतरमशागत आणि खुरपणीचं नियोजन करावं. मातीचा प्रकार, पिकांचा कालावधी, तणांची अवस्था हे पाहून 2 ते 3 वेळा खुरपणी करावी. उगवणीनंतर 10 ते 20 दिवसांच्या अंतरानं 2 ते 3 वेळा कोळपणी करावी. कोळपणी करताना फार खोल करू नये, अन्यथा कापूस पिकाच्या मुळांना इजा होऊ शकते. पीक उंच झाल्यावर डवरणी टाळावी, अन्यथा फांद्या तुटण्याचा धोका असतो. शेतकरी बंधू भगिनींनो, कापूस पिकामधील तण निर्मूलनासाठी तणनाशकांची फवारणी देखील करता येते. मात्र ही फवारणी करताना काही काळजी घेणं देखील गरजेचं असतं. कापूस पिकामध्ये तणनाशकं फवारताना ती शिफारसीनुसार फवारावीत. तणनाशकाच्या बाटलीवर दिलेली माहिती नीट वाचून घ्यावी. ढगाळ आणि पावसाळी वातावरण, धुके किंवा पाऊस असताना तणनाशकाची फवारणी करू नये. टूपोर्डी तणनाशकाचा कापसावर वापर होणार नाही याची खबरदारी घ्यावी. वापरलेला पंप योग्यरित्या धुवूनच दुसऱ्या फवारणीसाठी वापरावा. शेजाऱ्याच्या पिकावर फवारा ओढणार नाही याची शेतकरी बंधूंनी काळजी घ्यावी. फवारणी करताना वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर करावा. यामध्ये अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क आणि टोपीचा वापर करावा. बहुतांश ठिकाणी वेळेवर मजूर उपलब्ध नसतं. तसंच सततच्या पावसामुळे खुरपणी आणि डवरणी यांसारखी आंतरमशागतीचे कामं करणं देखील जिकरीचं बनतं. अशा वेळी तण नियंत्रणासाठी उगवणपूर्व आणि उगवण पश्चात शिफारसीत तणनाशकांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. तणनाशकांचा योग्य वेळी वापर आणि योग्य प्रमाणात वापर करणं हे आवश्यक असतं. सामान्यतः कापूस लागवडीनंतर पण उगवण्यापूर्वी तणनाशकाची फवारणी केल्यास उगवण होण्याआधीच तणांचं नियंत्रण करता येतं. यामुळे पुढील 30 ते 40 दिवस तण कमी प्रमाणात उगवतं आणि अंतरमशागत सुलभ होते. फवारणीपूर्वी शेतात योग्य ओलावा असावा. उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचं बी मातीत व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी. अशा प्रकारे शेतकरी बंधू भगिनींनो, कापूस पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन करणं कधीही फायदेशीर ठरणारं असतं.